नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मॉळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। आज मित्रांनो आपण लास्ट भाग बघणार आहोत कॅलेंडरचा। आपण टोटल 6 भाग कव्हर केलेले आहेत आणि आज आपण छोटासाच पोर्शन राहिला होता, त्या भागामध्ये आपण कोणत्याही तारखेचा वार काढणार आहोत। म्हणजे आपल्याला फक्त तारीख दिलेली असते आणि त्याचा आपल्याला वार काढायचा असतो। मग ती किती फार वर्षापूर्वीची का असना, आजची का असना, पुढची का असना, कोणतीही असो आपल्याला ती काढता आली पाहिजे। आणि मागच्या तलाठ्याचा जर विचार केला तर याच्यावरती प्रश्न भरपूर आलेले आहेत, बरोबर आहे। आणि त्यांचाच नाही, इतर कुठलीही एक्झाम बघा त्यांना ह्याच्यावरती प्रश्न खूप आलेले आहेत, बरोबर आहे। चला तर मग आज आपण आपला तो पोर्शन कंप्लीट करू। जास्त नाही आहे, आपल्याला एक 20-25 मिनिटे लागतील पूर्ण याला। म्हणजे आपला कॅलेंडर नावाचा जो भाग होता तो पूर्ण कंप्लीट होईल। ओके, याच्यानंतर आपण एंट्री करणार आहोत पझल आणि सिटिंग अरेंजमेंट, जो की महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याच्या पॅरलल सोबत चालेल आपली भूमितीचा पोर्शन किंवा मॅथचा पोर्शन, दोघांपैकी एक चालेल। एकतर भूमिती चालेल, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट एका साईडला चालेल म्हणजे रिझनिंगचा पोर्शन, आणि त्याच्यासोबत दुसरं एक लेक्चर ते असेल, ते म्हणजे तुमचं भूमिती असेल किंवा तुमचं ते याचा पोर्शन असेल, मॅथचा पोर्शन असेल। ठीक आहे, चला तर भूमितीमध्ये थोडंसं म्हणजे जे प्रश्नांची लेवल आहे ना थोडीशी हाय आहे, आणि ज्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना ते क्वेश्चन जमतात बघा। ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ते जेव्हा पोर्शन स्टार्ट करणार आहोत तर त्याच्यामध्ये बेसिक पासून म्हणजे त्या चॅप्टरची थेरी नंतर त्याचे छोटे छोटे काय जे कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट, आणि नंतर मग छोटे छोटे प्रॉब्लेम पासून, बेसिक प्रॉब्लेम पासून आपण ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये टोटल आपल्याला चॅप्टर वाईज सिलेबस कव्हर करता येईल असा प्रयत्न करू। ठीक आहे, आता याच्यामध्ये भूमितीमध्ये तुमचे आणखी एक थोडेसे काही साइन कॉस टॅनवाले पण प्रश्न आहेत, परंतु त्याला थोडंसं बाजूला ठेवू आणि त्याच्या व्यतिरिक्त जो पोर्शन आहे ना तो कंप्लीट करू, आणि वेळ मिळाला तर साइन कॉस टॅनवाल्या क्वेश्चनकडे जाऊ। ठीक आहे, चला या आज आपल्याला बेसिक कन्सेप्टमध्ये या टाईपच्या काय बघायचे पाहता। आता याच्यामध्ये तुम्हाला समजा एखादी तारीख दिली, काय अशी तारीख दिली 5, आणि इथं म्हणले समजा मार्च, आणि इथं म्हणले 2009 समजा, असं म्हणले या तारखेला कोणता वार होता। आता हे फार वर्षापूर्वीचं आहे ना, मला वाटतं हे जवळपास 13-14 वर्षापूर्वीची तारीख आहे, बरोबर आहे। मग या दिवशी कोणता वार असेल हे जर तुम्ही गुगलला सर्च केलं, कॅलेंडरमध्ये बघितलं, कुठेही बघितलं तर ते आन्सर करेक्ट यावं। ठीक आहे, मग आता बघा काय आहे, इथं तुम्हाला मी काही कोड सांगणार आहे, त्याच्यामध्ये तारीख आहे, तारखेला काही कोड नाही, कोड 2च, कोणता, महिन्याचा आणि वर्षाचा। आणि मार्च महिन्याचा तुम्हाला मी कोड सांगणार आहे, कसा सांगणार आहे तर ते तुम्हाला मी बोटावरतीच पाठ करायला लावणार आहे। मार्च महिन्याचा कोड आहे 3, कसं 033, आता सांगतोय मी, टेन्शन घेऊ नका, सांगतोय 3। त्याच्यानंतर याची फोड करायची, 2000 + 9 लिहायचं, 1947 असेल तर 1900 + 47 लिहायचं। ठीक आहे, चला 2000चा कोड 6, आता का 6 ते पण सांगतो। त्याच्यानंतर पुढे जे दिसतं ना हे जशास तसं ठेवायचं 9, आणि या 9चेच तुम्हाला काढायचे लीप वर्ष, ते किती येतात 2, ते 2 मिळवायचे, बेरीज करायची आणि 7ने भागायची। चला बेरीज करा बरं, किंवा सोडत जा, दोन्हीपैकी कुठलंही चालतंय, कारण मी तुम्हाला मागे सोडायची पण पद्धत सांगितलेली आहे। मग तुम्ही बेरीज करा किंवा सोडत चला। 5 आणि 3 किती होतात 8, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16, 16 आणि 9 25, म्हणजे 25 भागिले जर 7 केलं, 7 त्रिक 21, बाकी काय उरली, बाकी उरली तुमची 4। आणि याच्यामध्ये परत सांगणार आहे, 1 उरली तर काय सोमवार, 2 उरली तर मंगळवार, 3 उरली तर बुधवार, 4 उरली तर गुरुवार, म्हणजे याचा अर्थ या दिवशी कोणता वार होता, गुरुवार होता। काय काय करायचं, तारखेला तारीख, महिन्याचा कोड बोटावरती सांगणार आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च 033 म्हणजे 3, 2000चा कोड 6, कसं काय 6, 400च्या पटीतला आहे म्हणून। दुसरी गोष्ट, हे जशास तसं लिहायचं आणि त्याचे लीप वर्ष मिळवायचे। मग यांची बेरीज जर करायला गेलात तर हे किती येतात 11, 11 आणि 6 17, 17 आणि 3 20, 20 आणि हे 5 25, 25 भागिले 7 करा, किंवा 25 मधून 21 गेले, बाकी काय उरली 4, 4 म्हणजे काय गुरुवार। तर या पद्धतीचे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत, परंतु याच्यासाठी आपल्याला काही बेसिक लागतंय। चला या आता आपण बघणार आहोत बघा महिन्याचे कोड। पहिल्यांदा हेडिंग तुम्हाला वर्कबुकमध्ये तिथं काय लिहायचे, महिन्याचे कोड लिहायचे। ठीक आहे, चला आता महिन्याचे कोड काय आहेत पहा। आता महिन्याचे कोड, महिन्याचे कोड, हां आता ही काय भानगड आहे पाहता। आता थोडंसं बाजूला ठेवूत पेन आणि इकडे या। आता तुम्हाला महिन्याची कोड पाठ करताना मला सांगा, एका बोटाला कांडे किती, कांडे म्हणजे जिथून बोट वागतंय ते, एका बोटाला कांडे किती, हां टोटल
एक कांड, दोन कांड, तीन कांड. एका बोटाला किती येतं? तीन. आपण काय करायचं, हे जे खालचा टेमकू आहे ना, टेमकू, या टेमकूला बी काय म्हणायचं? एक कांड म्हणायचं. मग सांगा एका बोटाला कांडे किती? 4 झाले. एका बोटाला कांडे किती? 4 झाले. असे 3 बोटं वरी करा. किती? 3 बोटं. टोटल कांडे किती? 4 4 4 8 आणि 4 12. म्हणजे टोटल कांडे किती? 12. आता मी या कांड्यावरतीच तुम्हाला काय सांगतो बघा. पहिल्या स्ट्रोकमध्ये तुमच्या एक ध्यानात राहते का बघा? एक. काय म्हणतो? 0 3 3 6 1 4 6 2 5 0 3 5. काय ध्यानात राहिलं? काय बी नाही ध्यानात राहिलं. न राहू द्या. ध्यानात राहण्यासाठी आता सांगतो या. मी काय म्हणलो होतो बघा? 0 3 3 असं म्हणलं, 6 1 4 6 2 5 आणि 0 3 5 असं म्हणलंय. बरोबर आहे? वाटल्यास एकदा हळूवार सांगतो, नंतर मग पाठ कसं करायचं किंवा ध्यानात कसं ठेवायचं ते बी सांगतो. चला. 0 3 3 कांड्यावर लिहू नका. 0 3 3. दुसरं 6 1 4 6 2 5 0 3 5. आलं? आता मी पाठ करायचं सांगतो. सगळ्यात वरची जी रांग आहे ना, वरची, ह्याला म्हणायचं 0 33. एक रांग झाली. कोणती? 0 3 3. म्हणजे काय? 0 33. आणि सगळ्यात खाली जी रांग आहे तिला म्हणायचं 0 35. म्हणजे 0 3 5. बरोबर आहे? आता तुमचे 2 रांगा झाल्या. कोणत्या? सगळ्यात वरची जी रांग आहे तिला म्हणायचं 0 33. सगळ्यात खालची जी रांग आहे तिला म्हणायचं 0 35. 2 झाल्या. आता 2 नंबरची रांग, हिला म्हणायचं 614. म्हणजे काय? 6 1 4 614. आणि त्याच्या पुढची रांग म्हणायचं 625. सांगा पहिली रांग कोणती? सगळ्यात वरची 0 33. सगळ्यात खाली 0 35. 2 नंबर 614. 3 नंबर 625. आले? या. आता समजा एक उदाहरण. आता समजा तुम्हाला मार्च महिन्याचा कोड विचारलाय. मग तुम्ही काय करणार? मार्च महिन्याचा कोड विचारलाय बघा. जानेवारी फेब्रुवारी मार्च, पहिल्याच रांगेत तिसरा है ना. मग 0 33 मधला तिसरा कोण आहे? 3. मग आपण काय म्हणणार? मार्चचा 3. आता काय लिहिलं तर मी मागच्या याच्यावरती 3 लिहिलं. बरोबर आहे? मग त्याला म्हणतो आपण कोड. ओके. तर आता समजा दुसरा दिलाय तुम्हाला ऑगस्ट. आता बोला ऑगस्टचा कोड काय म्हणायचं? काही वेळ जात नाहीये, म्हणायचं. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. 3 नंबरच्या रांगेत दुसरा. 3 नंबरची रांग काय? 625. त्याच्यात काय? दुसरा कोण? 2. म्हणजे ऑगस्टचा काय आला? 2. ऑगस्टचा काय आला? 2. समजा हेच आपल्याला सप्टेंबर विचारलं असतं. ऑगस्ट नंतर काय? सप्टेंबर. 3 नंबरच्या रांगेमध्ये सगळ्यात शेवटचा 625 मधला 5. म्हणजे सप्टेंबरचा काय आला असता? 5. समजा आपल्याला ऑक्टोबरचा विचारला आहे. काय? ऑक्टोबरचा कोड. मग बघा काय? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. सगळ्यात शेवटच्या रांगेत पहिला. आणि सगळ्यात शेवटची रांग काय? 0 35. त्यातला पहिला कोण? 0. म्हणजे ऑक्टोबरचा कोड काय आला? 0. आलंय? असंच तुम्हाला कोणताही कोड विचारू. समजा मेचा विचारला असता, म्हणणार जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2 नंबरच्या रांगेत दुसरा. 2 नंबरच्या रांगेत दुसरा. आणि 2 नंबरची रांग काय? 614. त्याच्यापैकी दुसरा काय? 2. 614. त्याच्यापैकी दुसरा काय? 1. ओके. 614. आलंय? आता मी तुम्हाला लिहून देतो. वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहा, वर्कबुकमध्ये लिहा आणि पाठ मात्र तुमच्या बोटावरतीच करा. ठीक आहे? चला या. आता याला लिहिताना असं लिहा. सगळ्यात वरची रांग काय म्हणलो मी? ती रांग लिहा. सगळ्यात वरची रांग म्हणलंय 0 33. थोडं दूर लिहा. त्याच्यानंतर दुसरी रांग काय म्हणलो? 614. त्याच्यानंतर तिसरी रांग काय म्हणलो? 625. आणि चौथी रांग काय म्हणलो? 0 35. ठीक आहे? 0 35. याच्या रांगा पाठ केल्या आपण. काय म्हणलो? पहिली रांग 0 33 614 625 0 33. ठीक आहे? मग आता हे तुमचे रांगा पाठ करा तुम्ही. काय? रांगा. पण त्या बोटावरतीच करा. नंतर मग म्हणताना काय म्हणणे? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै असं म्हणत जाणे. ठीक आहे? मग ज्याच्यावरती जो आकडा आलाय तो त्याचा कोड असेल. आलाय? चला. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय पहा. तुम्ही हे कोड लिहिल्यानंतर इथं छोट्या छोट्या अक्षरात लिहा याचं नाव. हे कोणाचा कोड? जाने. हे कोणाचा? फेब्रु. हे कोणाचा? मार्च. हे कोणाचा? एप्रिल. हे कोणाचा? मे. जून. जुलै. त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टे, ऑक्टो, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जागतिक लोळेल दिन काय असतो? 31 डिसेंबर. हा आपल्या नियमानुसार सिलेबसला नाही म्हणसाल काही. जागतिक लोळेल दिन. ओके. चला या. आता पहिली रांग काय म्हणलं? 0 33. दुसरी काय? 614. तिसरी काय? 625 0 35. ठीक आहे? चला एकदा रिव्हिजन करू. या वरची रांग
033, सगळ्यात खालची रांग 035, 2 नंबर 614, 3 नंबर 625. समजा जर तुम्हाला त्या मधल्या 2 रांगेमध्ये कन्फ्यूज होत असेल ना, तर काय करायचं बघा, 614 अगोदर लागतात का 625? 614, मग 614 अगोदर. ओके, ह्याच्यामध्ये जर कन्फ्यूज होत असेल तर तसं ध्यानात ठेवा. आता हे कोड मात्र तुम्ही तुमच्या बोटावरतीच पाठ करा, कारण परीक्षेला तुम्ही कागद घेऊन जाऊ शकत नाही, परंतु बोटं सोबत असतात. त्याच्यामुळं आपण ते बोटावरतीच तुम्हाला सांगतोय. कसं? 033, 614, 625, 035. ओके, एकदा रिव्हिजन करायला आणि परत एकदा व्हिडिओ बघा, वाटल्यास एकदा रिव्हिजन करा आणि परत एकदा व्हिडिओ बघा. आता हे कोणते कोड झाले? हे झाले तुमचे महिन्याचे कोड. ओके, एका बोटाला 4 कांडे, दुसऱ्याला 4, तिसऱ्याला 4, टोटल किती झाले? 12 झाले. मग जेवढे महिने आहेत ना तेवढेच कांडे येतं. ओके, मग याच्यावरती काय म्हणलं? पहिली रांग 033, शेवटची रांग 035. एकतर हे बोट तुमच्याकडे करा, नाहीतर माझ्याकडे करा, कुणीकडे तरी एकाकडे करा, नाहीतर सकाळी इकडे आहे तर संध्याकाळी मी इकडे आहे तर म्हणजे चुकतं या. त्याच्यामुळे असंच करा, नाहीतर असंच करा. ओके, चला असं केलं तर सोपं जाईल. हां, कसं? कारण जसं मी शिकवतोय ना तुम्हाला, तसं तुम्ही पण शिकवल्यासारखं फिलिंग करा. कसं? 033, 614, 625, 035, संपलं. ओके, आता हे तुम्हाला थोडंसं रिव्हिजन करायचं आहे. काही नाही, एकदा फक्त मेसवर गेले, जेवण येण्याच्या अगोदर, वाढण्याच्या अगोदर एकदा बोटावरी करायचे आणि असं रस्त्यानं करायचं नाही बरं, नाहीतर धडक साल कोणाला तरी. हां, नाहीतर परीक्षा राहील आपली एकीकडं, आपलं वेगळंच काहीतरी होऊन जाईल. ठीक आहे, चला, तर हे झालं तुमचं महिन्याचे कोड. आता तुम्हाला इथंच मी थोडंसं वर्षाच्या कोडबद्दल सांगतो. पहा आता काय वर्षाचे कोड. आता वर्षाचे कोड हे बी आपल्याला बोटावरच ध्यानात ठेवायचे. वर्षाचे कोड, ठीक आहे. महिन्याचे कोडचा विषय संपला. यस, या आता वर्षाचे कोड तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, परंतु आता मात्र तुम्हाला 4 बोटंवरी करायचे आहेत. किती? 4 बोटं. ठीक आहे, मग किती गेले ते? 3 बोटं. आणि महिन्याच्या कोडसाठी काय? कांड्याशी रिलेटेड आहे. आता काय करायचं? वर्षाचे कोड 4 बोटावर करायचे. ठीक आहे, आता तुम्ही लहानपणी कशाला आता पण करता? काय करता बघा, कावळा उडे चिमणी उडे करता है ना, तसं सांगा. आता पहा, हे जे बोट आहे कोणतं? हे बोट, या बोटाच्या वर बसलाय 6. कोण बसलाय वरी? 6. तुम्ही काय करायचं? 2-2 वजा करत जायचा. या बोटाच्या वर बसलाय 6, 2 वजा करा 4. या बोटाच्या वर बसलाय 4, आणखी 2 वजा करा 2. या बोटाच्या वर बसलाय 2, आणखी 2 वजा करा, 2 मधून 2 गेले 0. या बोटाच्या वर बसलाय 0. काय म्हणलं मी? पहिल्या बोटाच्या वर बसलाय, इथं कोण बसलाय? 6, इथं 4, इथं 2, इथं 0. आलं लक्षात? कोण उडे? 6 उडे, 4 उडे, 2 उडे, 0 उडे, 6 उडे, 4 उडे, 2 उडे, 0 उडे, 6 उडे, 4 उडे, 2 उडे, 0 उडे. आलंय? काय करायचं? 2-2-2-2 वजा करत जायचं. म्हणजे तुम्हाला काही असं विशेष लक्षात ठेवण्याची गरज नाही. काय म्हणलो? पहिल्या याच्यावर 6, दुसऱ्यावर 4, तिसऱ्यावर 2, याच्यावर 0. आलंय? आता त्याच्यानंतर एक गोष्ट माहीत पाहिजे मला. हे सांगा, 400च्या पटीतले लोक किती येतं? म्हणजे 400च्या पटीत कोण कोण आहे? आता हा आपण सुरुवातीला बघितलंय बघा. काय? वर्षाचे विषम दिवस काढतानाही बघितलंय आणि तुम्हाला लीप वर्ष काढतानाही बघितलंय. बरोबर आहे? मग ते तिथलं विसरलं नसेल तर हे लगेच येतील. कोण आहे 400च्या पटीत? हा बोला. जसं 2च्या पटीत कोण आहे? 2, 4, 6, 8, 10, आता 12, 14, 16, हे जसे 2च्या पटीतले आहेत ना, तसे मला 400च्या पटीतले सांगा. मग 400च्या पटीत कोण कोण? 800, 1200, 1600, त्याच्यानंतर 2000, 2400, 2800. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे खाली लिहू शकता. ओके, एवढं तुम्हाला माहीत झालं का 400च्या पटीतले लोक कोण आहेत. ठीक आहे, आता पुढची स्टेप. पहिली स्टेप काय? 4 बोटं वरी केले. ह्या 4 बोटावरती आपण काय केलं? वरी 6 बसलाय, 4 बसलाय, 2 बसलाय, 0 बसलाय, असं ध्यानात ठेवलं. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची. काय? 400च्या पटीतले कोण आहेत? तर हे आहेत 400च्या पटीतले. बरोबर आहे? 400च्या पटीतले हे आहेत. मग काय करायचं? हे जेवढे बी 400च्या पटीतले लोक आहेत ना, हे सगळे म्हणायचं पहिलं बोट. काय म्हणायचं? पहिलं बोट. आणि पहिल्या बोटावर कोण बसलं? 6. पहिल्या बोटावर कोण बसलं? 6. म्हणजे हे सगळे जण झाले पहिल्या बोटाला, आणि पहिल्या बोटाला म्हणायचं 6. काय म्हणायचं? वरी 6. आणि मग सगळ्यांचाच कोड काय म्हणायचं? 6. हे वरी जे बसलेले आहेत ना, हे कोड आहेत. मग वर्ष इथं कसे मांडायचे ते शिकणार आहोत आपण. आता हे सगळेच्या सगळे 400च्या पटीतले ह्या पहिल्या बोटाला वरी बसलाय 6. बरोबर आहे? मग आता तुम्हाला समजा दुसरे काढायचे असतील. पहा काय, समजा तुम्हाला 1000चा कोड काढायचा असेल.
कितीचा? 1000चा. काय करायचं तुम्हाला माहित आहे 400च्या पटीतले पहिल्या बोटाला, बरोबर आहे. मग या 1000च्या अगोदर 400च्या पटीतला कोण आहे? बोला बरं. 1000च्या अगोदर 400च्या पटीतला कोण आहे? तर तो आहे 800 है ना. मग तो 800 कुठं बसलेला आहे हे तुम्हाला माहित आहे. कुठं? पहिल्या बोटाला. मग म्हणायचं 800, 900, 1000 कोण बसला? 2. मग 1000चा कोड झाला 2. संपलं. समजा तुम्हाला विचारलंय 1500, 1500चा कोड. आता तुम्हाला 1500च्या अगोदर 400च्या पटीतला कोण सांगा. 1500च्या अगोदर 400च्या पटीतला कोण? हां बोला बरं. किती येतो? 1200. तो 1200 काय असतो? ह्या बोटाला. तुम्हाला माहित आहे की 400च्या पटीतले सगळे ह्या बोटाला. मग 1200. मग काय म्हणणार बघा. 1200, 1300, 1400, 1500 कोण बसला? 0. म्हणजे याचा अर्थ 1500चा कोड काय झाला? 0. बरोबर आहे. यस. चला त्याच्यानंतर समजा आपल्याला विचारला असेल 2000. बोला 2000. 2000 काय असणार आहे? 400च्या पटीतला पहिल्या बोटाला 6. त्याच्यानंतर समजा तुम्हाला विचारलं असतं 2500. काय विचारलं असतं? 2500. सांगा 2500च्या अगोदर 400च्या पटीतला कोण? 2400. बरोबर आहे. मग 2400 कोणत्या बोटाला? ह्या बोटाला. म्हणा 2400, 2500 कोण बसलाय? 6, 4. म्हणजे तुमचा 2500चा कोड काय आला? 4. सेम 1700चा काय येईल? बोला 1700. ह्याच्या अगोदर 400च्या पटीतलं कोण? 1600. आणि तो कोणत्या बोटाला? पहिल्या. मग म्हणा 1600, 1700 कोण बसला? 4. म्हणजे 1700चा बी काय आला? 4. 1700चा पण काय आला? 4. समजा तुम्हाला विचारलं असतं इथं 700 है ना. काय? 700 फार फार इसवी सन पूर्व कालखंडातली गोष्ट आहे. 700 BC AC BC काहीतरी हो तेव्हाच आहे समजा. आणि आपल्याला तिथला काढायची तारीख. मग काय करायचं? 700च्या अगोदर कोण आहे? 400च्या पटीतला 400. म्हणा 400, 500, 600, 700 कोण बसलाय? 0. म्हणजे याचा अर्थ 700चा कोड काय झाला? 0. आलं. आता हे तुम्ही कशाचे कोड बघितलेत? वर्षाचे कोड. याला एकदा रिव्हिजन करा. याला थोडंसं अगोदर हे करून घ्या. ते झालं की याला रिव्हिजन करा. याच्यात काही अवघड नाही आहे. हे सोपं आहे. याच्यात बी काही अवघड नाही. फक्त तुम्हाला रांगा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. ओके. 4च रांगा आहेत. काय काय? 033, 614, 625, 035. ठीक आहे. चला आता याचे इथं मी लिहून देतो. म्हणजे जर समजा विसरलं तर तुमच्या वहीमध्ये तुमच्या वर्कबुकमध्ये बघा. 400च्या पटीतले जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचा कोड काय आहे? 6. किंवा पहिल्या बोटावर कोण बसलाय? 6. दुसऱ्या बोटावर 4. तिसऱ्यावर 2. चौथ्यावर 0. बरोबर आहे. लिहिलं. चला आता 400 नंतर कोण लागतो? 500. 500 नंतर कोण लागतो? 1 मिनिट हां ते मिक्स होऊन येत. हां काय? 500. चला 500 नंतर 600. 600 नंतर 700. परत 800. 800 नंतर 900. 1000. 1000चा कोड बघा 2. 1100. चला 1200 नंतर 1300. 1300 नंतर 1400. 1400 नंतर 1500. बघा 1500चा 0. हां 1600 नंतर 1700. 1700 नंतर 1800. 1800 नंतर 1900. तुम्हाला पाहिजे ते खाली लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे पाहिजे ते खाली लिहू शकता. आले. चला आता हे तुम्हाला बोटावरतीच ध्यानात ठेवायचं आहे. ओके. आणि सगळ्यात शेवटी आता मला एक गोल्या लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? गोल्या. बघा आता इथंच लिहूत का? बरं इथं थोडंसं हे करतो. हां तुम्हाला हे कळालं काय? किंवा तुम्हाला जे खाली जेवढे लिहायचे तेवढे खाली लिहू शकता. ओके. हां हे झाले तुमचे वर्षाचे कोड. आता खाली काय करा? इथं एक गोल्या लिहा. काय? गोल्या. आणि गोल्यामध्ये काय लिहायचं आहे पहा. समजा जर तुमची बाकी 1 उरली. आता हे प्रश्नात बघू. सोमवार म्हणायचं. बाकी समजा 2 उरली तर मंगळ्या म्हणायचं. बाकी समजा 3 उरली तर बुध म्हणायचं. बाकी समजा 4 उरली तर गुरु म्हणायचं. बाकी समजा 5 उरली तर शुक्र म्हणायचं. आणि बाकी समजा 6 उरली तर शनी म्हणायचं. आणि बाकी समजा उरलीच नाही तर रवी म्हणायचं. उरलीच नाही तर काय? रवी म्हणायचं. एवढं तुम्ही फास्टमध्ये तुमच्या वर्कबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेमकडे जाऊत. काय? आता प्रॉब्लेमकडे जाऊत. या आता. चला झाले. तुम्हाला हे पहिल्यांदा फक्त कोडच लक्षात ठेवेपर्यंत थोडंसं अडचण आहे. नंतर तुम्ही खूप फास्ट आन्सर काढता. 5 सेकंद खूप झाले. एवढा फास्ट आन्सर काढता तुम्ही. आणि हे इथून मागचं जर तरच्या गोष्टी नाहीत. ह्या सत्य असतात. म्हणजे तुम्ही जर विचारलं शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वारी झाला आणि त्याचा जो वार येत असेल आपल्या नियमानं तो त्या दिवशी तोच वार होता. ठीक आहे. लिहिलं हे. आणि चला या आता जाऊत आपण प्रॉब्लेमकडं. आपण याच्यावरती 2-4 प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत. या
पहिला प्रॉब्लेम काय दिलाय बघा. आता प्रॉब्लेम आता कसे सॉल्व्ह करायचे ते बघा. हां, आपल्याला विचारले 7 ऑक्टोबर 2000 या दिवशी कोणता वार होता. ठीक आहे, तारखेबद्दल काही बोललो का नाही, तारीख तशीच ठेवा 7. आणि चला ऑक्टोबरचा कोड सांगा. हां, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, शेवटच्या रांगेमध्ये पहिला 0. 2000चा कोड सांगा 6. कसं काय, 400च्या पट्टीतला. संपलं. 7 आणि 6 किती, 13. 13मधून 7 गेले 6 म्हणा किंवा भाग द्या, तर बाकी उरली तुमची 6. बाकी उरली 6. इथं गोल्यामध्ये बघा, बाकी जर 6 उरली तर काय आहे, शनिवार. बाकी जर 6 उरली तर काय आहे, शनिवार. म्हणजे याचा अर्थ या दिवशी कोणता वार होता, शनिवार होता. या दिवशी कोणता वार होता, शनिवार होता. आलं बघा. आता हे काय काय म्हणलं मी, तारीख जशास तशी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आहे. आता समजा इथं 2003 2001 असं असेल तर काय, 2017 असेल तर काय, म्हणजे मी एक एक स्टेप कवर करत पुढं गेलेला आहे. ठीक आहे, चला आता इथं काही होतं का पुढं, नाही, मग एवढ्यावरच थांबायचं. चला आता पुढचा प्रॉब्लेम बघा. या आता 19 मार्च 2003 दिले आपल्याला. या दिवशी कोणता वार होता. ठीक आहे, हां चला 19 मार्च 2003 या दिवशी 2003 या दिवशी कोणता वार होता. चला तारीख जशास तशी 19ला 19, मार्च महिन्याचा कोड पहिली रांग 033, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3. असं जर असेल ना, याची फोड करायची. याची फोड कशी करायची, असं लिहायचं 2000 + 3. 1947 असेल तर 1900 + 47 लिहायचं. मग 2000चा कोड काय, 6. कसं काय, 400च्या पट्टीतला. आता पुढचं बघा, हे जे काय असेल ना, हे जशास तसंच ठेवायचं. जे काय असेल ते जशास तसं ठेवायचं. आणि समजा तुम्हाला 3 वर्षात जर लीप वर्ष मिळत असतील तर ते लीप वर्ष आणून मिळवा. परंतु इतर 4 ने याला भागत जात नाही तर लीप वर्ष येण्याचा प्रश्नच नाही. बरोबर आहे, म्हणजे हे लिहिण्याचं गरज नाही. मग सांगा आता, याची बेरीज करून 7 न भागा. बोला. 19 आणि 3 22, 22 आणि 6 28, 28 आणि 3 31. 31ला जर 7 न भागलं तर बाकी किती उरते, 3 उरते. किंवा तुम्ही सोडत जा. 19 मधून 14 गेले, 5 उरले. 5 आणि 3 8, 8 मधून 7 गेले, 1 उरला. 1 आणि 6 7, 7 मधून 7 गेले 0, बाकी काय उरली 3. मग 3 उरली तर काय म्हणायचं, 1ला सोमवार, 2ला मंगळवार, 3ला बुधवार. म्हणजे या दिवशी कोणता वार होता, बुधवार होता. कोणता वार होता, बुधवार. आले बघा. आता पहिल्या स्टेपमध्ये इथं 0च होता. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय कव्हर केलं, इथं 3 असेल तर काय. आता तिसऱ्या याच्यामध्ये इथं अशी मोठी संख्या असेल ज्याला 4 न भाग जात आहे तर काय करायचं पहा. समजा इथं 0 0च असेल तर हे पुढची स्टेप येणारच नाही. आता 3 आहे, मग 3 घ्यायचं जशास तसं. समजा त्या 3च्या जागी अशी संख्या असती त्याला 4 न भाग जाणार तर याच्या पुढं आणखी एक ॲड झालं असतं, त्याचे लीप वर्ष. ओके, चला या नेक्स्ट. पहा आता इथं या. आपल्याला आता काय विचारले, 25 ऑगस्ट 1997. 25 ऑगस्ट 1997. बघा आता इथं मात्र तुम्हाला मोठी संख्या आहे. पुढं काय करायचं पहा. पहिले 25ला 25 लिहा, लिहिले. ऑगस्टचा कोड सांगा. हां, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे तिसऱ्या रांगेमध्ये दुसरा. 625चा 2. हां, याची फोड करून लिहा. 1900 + 97. चला 1900चा कोड 0. कसं काय, 1900च्या अगोदर 400च्या पट्टीत कोण आहे, 1600. मग म्हणा 1600 1700 1800 1900 कोण बसला, 0. म्हणजे 1900चा 0. 97ला 97 हे महत्त्वाचं आहे हां, जशास तसं. आता या 97चे लीप वर्ष आपल्याला काढता येतात. मग किती येतात ते बघा. काय येतं आहे तर 4 2 8, 1 उरला 17 झाले, 4 चूक 16 म्हणजे 24. ते लीप वर्ष आणून याच्यात मिळवा. हे काय काढले आपण, लीप वर्ष. काय काढले, लीप वर्ष आणून मिळवा. आता यांची टोटल बेरीज करा आणि त्याला 7 न भागा. आणि चला बोला बरं, 24 आणि 97 यांचा जर विचार केला तर 121. 121 + 2 123. 123 + 5 घ्या त्यातले 128. 128 आणि 20 148. 148 भागिले 7 करा. 7 2 14. हां, 7 2 14 बरोबर आहे का बघा. 121 3 दिले 121, 123, 123 आणि हे 5 दिले 128. बरोबर आहे, 148. चला भाग द्या. 7 2 14, 7 1 7. बाकी काय उरली, 1 उरली. बाकी काय उरली, 1 उरली. 1 उरली म्हणलं की काय घ्यायचं, सोमवार. 1 उरली म्हणलं की काय घ्यायचं, सोमवार पाहिजे बघा याच्यात. 1 उरली म्हणलं तर काय घ्यायचं, सोमवार. बरोबर चेक करा. काय काय करायचं पहा.
25ला 25 ऑगस्टचा कोड, जानेवारी फेब्रुवारी मार्च, हां एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट, तिसऱ्या रांगेमध्ये दुसरा, 625चा दुसरा 2, ऑगस्टचा 2, याची फोड करून लिहा. 1997 आहे, 1997, 1900 प्लस काय 97, 1900चा कोड 0, 97ला 97 आणि 97चे काय काढायचे तुम्हाला लीप वर्ष. 4 दोन्ही 8, 1 उरला 17 झाले, 4 चूक 16. मग यांची बेरीज केली मी तर ही आली 121, 2 मिळवले 123 आणि हे 25, 148. याला भागलं 7नं, 7 दोन्ही 14. पुढे आता किती उरले, 7 1 7, बाकी 1 उरली. 1 म्हणलं की काय सोमवार, म्हणजे उत्तर काय आलं सोमवार आले. चला नेक्स्ट. आणखी उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वारी झाला. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वारी झाला. ठीक आहे. आता मला सांगा आपण शिवजयंती कधी साजरी करतो, 19 फेब्रुवारी बरोबर आहे, आणि जन्म काय तारीख आहे 1630 बरोबर आहे. चला 19ला 19, फेब्रुवारीचा कोड सांगा 033 म्हणजे 3, याची फोड करा 1600 प्लस काय 30 करा. 1600चा कोड 6, 1600चा कोड 6 बरोबर आहे. 1600चा कोड कसं काय 6, कारण तो कोण आहे 400च्या पट्टीतला म्हणून 6. आणि चला बोला पुढचं 30ला 30. आता 30चे लीप वर्ष सांगा. 4 7 28, तर हे इथं काय आलं 7 आलं, कळालं. 4 7 28, मग ती बाकी घ्यायची नसते लीप वर्ष काढताना, 7 आणून मांडा. चला बेरीज करत जा किंवा सोडत जा. काय करू, सोडत जाऊ, बरं सोडत जाऊ. हां 19मधून 14 गेले, उरले किती 5, 5 आणि 3 8, 8मधून 7 गेले 1 उरला, 1 आणि 6 7, 7मधून 7 गेले 0, 28 गेले 30मधून 2 उरले, 2 आणि 7 9, 9मधून 7 गेले परत 2 उरले, 2 म्हणजे काय मंगळवार. मग याचं उत्तर जे येणार आहे तुमचं मंगळवार. 1 मिनिट हां, पर्यायामध्ये काही करेक्शन आहे का वापस चेक करू त्या. 19 फेब्रुवारी 1630 हे आपल्याला जन्मवार काढायचा आहे. ओके 19ला 19, फेब्रुवारीचा कोड हां 033, जानेवारी फेब्रुवारी 3. पुढे 1600चा कोड पहिल्या बोटावरती आहे आणि पहिल्या बोटावर कोण बसला आहे 6, म्हणजे 1600चा काय आला 6, 400च्या पट्टीतला आहे ना. आणि पुढं 30ला 30, 30ला जर 4नं भागितलं तर काय येतं आहे 7 येते. मग ते 7 आणून याच्यात मिळवले. आता यांची बेरीज करा बरं. हां 19 आणि 3 मग सोडत गेलो, आता बेरीज करतो. 19 आणि 3 किती येतात 22, 22 आणि 6 28 बरोबर आहे. 28 आणि हे 7 किती येतात तुमचे 28 आणि 7 35, 35 प्लस तुमचे काय 30, 35 प्लस 30 किती येतात बघा बरं. आता 35 आणि 30 65, 65 भागिले 7 करा, 7 9 63, बाकी काय उरली 2 उरली, बाकी 2 म्हणजे काय येतंय मंगळवार. काय येतंय मंगळवार. थोडंसं याच्यामध्ये करेक्शन करून घ्या. कुठल्या एकाला सोमवारच्या ऐवजी इथं काहीतरी करा मंगळवार, इथं काय करा मंगळवार. ठीक आहे. एक जरी तुमचं कोड मागं पुढं झाला ना तर वार मागं पुढं होतं. पर्यायामध्ये थोडंसं एक करेक्शन करून घ्या, मंगळवार करा लास्ट पर्यायाला. ओके, कारण याच्यामध्ये कसं भानगड असते, एक दिवसानं मागं पुढं झाला की पर्याय एका दिवसानं मागं पुढं होतो. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक. हां चला आता पुढे जाऊत. आणखी या आता इथं तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे मी. काय एक नोट लिहून देणार आहे, महत्त्वाची नोट आहे. पहा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, याच्यानंतर लास्ट क्वेश्चन असेल. नोट काय आहे बघा. आता तुम्हाला विचारले 14 फेब्रुवारी 2008 या दिवशीचा वार काढायचा आहे. ठीक आहे, 14ला 14, फेब्रुवारीचा कोड 3, 2 याची फोड करा, 2000 प्लस काय 8, 2000चा 6, 8ला 8 प्लस 8चे लीप वर्ष 2, मग हे 2 आणून मिळवा. चला बेरीज करा किंवा 7 7 सोडत चला. हां बेरीज करा 7 भागा किंवा सोडत चला. 14तून 14 गेले 0, 3 आणि 6 9, 9मधून 7 गेले 2, 2 आणि 8 10, 10मधून 7 गेले 3, 3 आणि 2 5, म्हणजे तुमची बाकी काय उरली 5. बेरीज करा ते पण तुमचं तेवढंच येणार आहे, बाकी काय उरली 5. ठीक आहे. आता 5 म्हणल्यानंतर आपलं उत्तर काय यायला पाहिजे शुक्रवार. काय यायला पाहिजे शुक्रवार. परंतु आपलं या प्रश्नाचं उत्तर शुक्रवार नाही. काय या प्रश्नाचं उत्तर शुक्रवार नाही. मग काय असेल उत्तर, मला नोट लिहायचं आहे. काय असेल उत्तर पाहता, इथं नोट लिहितो, महत्त्वाचं आहे नोट. हां नोट काय आहे बघा. जर दिलेला महिना
तिथं तुम्हाला नोट म्हणून लिहायचं आहे, नोट म्हणून जागा पण दिलेली आहे. दिलेला महिना वर्कबुकमध्ये जागा दिलेली, नोट लिहिला. हां, दिलेला महिना जानेवारी किंवा फेब्रुवारी, जानेवारी किंवा फेब्रुवारी असेल आणि वर्ष हे लीप असेल, वर्ष हे लीप असेल. बघा, महिना कोणता? जानेवारी आणि फेब्रुवारी या दोघांपैकी कोणी बी, आणि वर्ष काय? लीप असेल तर 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 येणाऱ्या वाराच्या अगोदरचा, येणाऱ्या कोण? नार्या वाराच्या अगोदरचा, येणाऱ्या वाराच्या अगोदरचा वार जो असेल तो उत्तर म्हणून घ्यावा. तो उत्तर किंवा तो घ्यावा, एवढंच लिहितो म्हणजे तुम्हाला कळालं काय करायचं. तर ठीक आहे, घ्यावा. मग सांगा आता आपलं काय आलंय? शुक्रवार. पण उत्तर शुक्रवार आहे का? नाही. याच्या मागचा कोण? गुरुवार. बरं, हे का घेतलं? कारण त्यानं काय म्हणलंय नोटमध्ये, महिना काय पाहिजे? जानेवारी किंवा फेब्रुवारी. वर्ष काय पाहिजे? लीप. असं असेल तर तुमचं जे उत्तर येते ना, याच्या अगोदरचा वार म्हणजे आपलं फायनल आन्सर असते. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? गुरुवार. उत्तर काय आलं? गुरुवार. नोट लई महत्वाचं आहे, नोट लिहा. ठीक आहे, नोट लिहून घ्या. ओके, चला आणखी लास्टवालं. याच्यात मला सांगा नोट लागते का? बघा बरं. महिना कसा आहे? जानेवारी किंवा फेब्रुवारी. त्याच्यापैकी कोण आहे? जानेवारी. वर्ष कसं आहे? 1972. 72ला 4 भाग जातो म्हणजे लीप वर्ष. म्हणजे याचा अर्थ तुमची नोट लागते. चला, 10 जानेवारी 1972. 10ला 10, जानेवारीचा कोड 0. याची फोड करा. 1900 प्लस काय? 72. 1900 प्लस काय? 72. ओके, हां, 1900चा कोड 0. कस काय? इथं म्हणा, पहिल्या बोटावर काय असतो? 400च्या पटीतला. आणि 1900च्या अगोदर कोण आहे? 1600. 1600, 1700, 1800, 1900. कोण बसला? 0. इथं काय? 72ला 72. चला, 72ला 4 भागा बरं. 4 1 4, 3 उरले, 32 झाले. 4 8 32 म्हणजे काय आलं? 18 आलं. आता याची बेरीज करून 7 भागा. 18 प्लस हे 72, 90 झाले. 90 प्लस 10, 100 झाले. मग 100 भागिले 7 करा. हां, 7 1 7, 3 उरले, 30 झाले. 7 चोक 28, बाकी 2 उरली. या नियमानुसार जर बघितलं तर आपलं उत्तर मंगळ्या पाहिजे. परंतु तुम्हाला काय म्हणलं? नोट जानेवारी किंवा वर्ष लीप असेल तर मंगळवार नाही घ्यायचं. याच्या अगोदर कोण असतो? सोमवार. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे? सोमवार. आपलं उत्तर काय येणार आहे? सोमवार. म्हणून आपलं उत्तर आलं सोमवार. ठीक आहे, आलंय. चला, अशा पद्धतीनं तुमचा हा लास्ट पोर्शन होता. तो पोर्शन आपण कव्हर केलेला आहे. ओके, कॅलेंडर आता आपलं पूर्ण समाप्त झालं असं आपण गृहीत धरून चालूत. ओके, आता तुम्ही या बेसिसवर जे काही आपण कन्सेप्ट शिकलोत, या बेसिसवर तुम्हाला जर प्रश्न आला कसाही तर तुम्ही तो सॉल्व करता यावा. तुम्हाला सॉल्व करता यावा. दुसरी गोष्ट तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, त्याच्यात काही अडचण नाही. आता आपण जो पुढचा भाग बघणार आहोत तो बघणार आहोत आपण आता इथून पुढचा पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. ओके, अर्जंटमध्ये हे 2 आणि सिटिंग अरेंजमेंट आणि पझल झालं की मग बघणार आहोत आपण वेन आकृती तर्क अनुमान, है ना. आणि मग तो साधा पोर्शन राहतो. आणि मधामध्ये कधी कधी आहे ना आपल्याला ते आकृत्यांचे काही प्रश्न येतात, है ना. मग आपण काय करणार आहोत? एक असंच झलक म्हणून आपण ते 10 चॅप्टर आहेत टोटल आकृत्यांचे. कोणते कोणते? पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, कागदाची घडी, लपलेली आकृती, आकृती पूर्ण करणे, आकृतीची फिरणे, दिशा बदलून दिशा न बदलता, त्यानंतर चौरस पूर्ण करणे, आकृतीमधील बिंदू, ह्याचे 3 प्रकार, है ना. त्याच्यानंतर कागदाची घडी, हे सगळे चॅप्टर. आणि दुसरी गोष्ट आकृत्या मोजणे, त्रिकोण किती, चौकोन किती. आणि दुसरं एक येते आकृत्यांची श्रृंखला. काय? आकृत्यांची श्रृंखला. ते एक वाला पोर्शन आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर ते काय करणार आहोत आपण? एक मधामधात कधीतरी एक लेक्चर असं म्हणून कंप्लीट करणार आहोत. त्याच्यावर एक प्रश्न आहे म्हणजे आहे. ठीक आहे, चला, तर पुढचा पोर्शन आपण आता घेणार आहोत ते म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण पहिल्यांदा लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय? एका सरळ रेषेतली सिटिंग अरेंजमेंट. आपण रँकिंग घेतलंय. रँकिंग, रांग वेगळं आणि तुमचं सिटिंग अरेंजमेंटमधलं एका रांगेतील बैठक व्यवस्था वेगळं. दोघांमध्ये फरक आहे. तिकडं अनलिमिटेड लोक होते, 50 55 असे होते. इकडे काय असतात? 5 6, लई झालं 10. ओके, याच्या व्यतिरिक्त नसतात. ठीक आहे, तर तो पोर्शन आपण कंप्लीट करणार आहोत. तर त्याचे मात्र तुम्हाला वर्कबुक अगोदरच मिळतील कारण ते प्रश्न मोठाले असतात आणि लिहिणं शक्य नाही,
है ना. त्याच्यामुळं त्याचं वर्कबुक तुम्हाला अगोदर मिळून जाईल. ओके, चला तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.